पथरोट परिसरातील जवलापूर शेत शिवारात 6 एकर शेतातील उडीद पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतमालकाने ट्रॅक्टर फिरविला असता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या संकटात भरच पडत आहे. पावसाने दंडी मारल्यानंतर शेतकऱ्यांनी महत्सव प्रयासाने विहिरीच्या पाण्यावर सिंचनाची सोय करून पीक जगविली. वन्य प्राण्यांच्या तावडीतून वाचवीत पीक फुलवली. मात्र ऐन फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पिकांवरील किडीने कहर केला. सोयाबीन उडीदावर येलो मोझॅक बुरशीजन्य रोगासह खोडकिडीचा प्रादुर्भाव तर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे आक्रमण झाल्याने बळीराजा पुरता हादरला. जवलापूर शिवारातील बाळू भीमराव कडू यांनी खरीप हंगामात 6 एकर क्षेत्रात निर्मल सीड्स कंपनीचा मूग बियाण्याची पेरणी केली होती. पीक फुलोऱ्यावर येईपर्यंत रासायनिक खत कीटकनाशकासह 25,000 रुपये प्रति एकरी असा एकूण 1,50,000 रुपये खर्च केला. वन्य प्राण्यांच्या तावडीतून पिकाचे रक्षण करून पीक फुलोऱ्यावर असताना खोड पोखरणाऱ्या अळीने घात केला असता भविष्यात हाती कवडीही न येण्याची जाणीव झाल्याने आज पूर्ण 6 एकर क्षेत्रातील उडीद पिकावर ट्रॅक्टर फिरवला. रब्बी हंगामातील हरभरा पीक पेरण्याकरिता शेती तयार करण्याच्या तयारीस शेतकरी लागला. गत वर्षी पीक विम्याची रक्कम आज पावेतो मिळाली नाही. उडीद पिकावर महागडी कीटकनाशके फवारूनही खोडकिडीचे आक्रमण झाल्याने पुढे काही हाती येणार नसल्याने उभ्या उडीद पिकात ट्रॅक्टर घातला. शासनाकडून कुठल्याच मदतीची अपेक्षा करता येत नसल्याची खंत शेतकऱ्याने प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे. पंकज साबूसह नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथरोट.